सर तुमच्या स्टोरीज बघतो आम्ही, तर तुम्ही दर 2-3 महिन्यात कुठल्या ना कुठल्या कंट्रीला किंवा देशाला व्हिजिट करत असतात. दर एक्सपोर्टरला एवढं ट्रॅव्हल करणं गरजेचं आहे का? ॲज अ बिगिनर एवढी फंडिंग तर नाही आहे आमच्याकडे. तर मग आम्ही हे सक्सेसफुली कसं करायचं? बरोबर. 13 वर्षापूर्वी जेव्हा मी सुरुवात केली होती ना, माझ्याकडे पण अशीच परिस्थिती होती. ₹7,000 महिन्याची नोकरी मी त्यावेळेस करत होतो. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग जरी झालेलं असलं, तरी पण मला बिझनेसची फार आवड होती आणि मी असा त्या बिझनेसकडे शिफ्ट झालो. तर मग एक्सपोर्टमध्ये खूप पैसा लागेल असं मलाही त्यावेळेस लोकं सांगत होते. पण प्रॅक्टिकली ते खरं नाहीये. बाहेर देशात फिरणं का गरजेचं आहे? कारण तुमचं कस्टमर बाहेर देशात आहे आणि तिथे जाणं हे एकदा तरी गरजेचंच आहे. आणि फार काही पैसे लागत नाही जाण्यासाठी. म्हणजे आज जर तुम्ही छोटंसं अमृतुल्य जरी टाकायचं ठरवलं ना, तरी तुम्हाला 10 ते 15 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट लागते. पण एक्सपोर्ट बिझनेससाठी दुबईला जायला 50,000-60,000 रुपये लागतात. तुम्ही व्हिएतनाम, मलेशिया या कंट्रीजमध्ये गेले तर तुम्हाला साधारणतः 70 ते 80,000 रुपये लागतील. 1,00,000त तुमचा जर बिझनेस सेटअप होऊ शकत असेल, तर एक्सपोर्ट बिझनेस इतका भारी बिझनेस दुसरा कुठलाच मला दिसत नाही. कारण इथे बल्क क्वांटिटीमध्ये कंटेनर साईजमध्ये एक्सपोर्ट होतो. एका कंटेनरमध्ये 29,000 किलो माल जातो. तो दुकानदार जेव्हा 29,000 किलो माल विकेल, तर त्याला काही महिने जातील ते विकण्यासाठी. पण एक एक्सपोर्टर एकाच कस्टमरला तो एक वन शॉट तेवढी ऑर्डर देऊ शकतो. त्यामुळे हा बिझनेस फार कमी वेळात तुम्हाला खूप मोठ्या लेव्हलला घेऊन जाईल. म्हणून मी सगळ्यांना मोटिवेट करतो, की तुम्ही सर्वांनी एक्सपोर्ट बिझनेसमध्ये आलंच पाहिजे. कारण एक ना एक दिवस अशी वेळ येईल, की तुम्हाला तुमचं मार्केट छोटं पडेल आणि तुम्हाला इंटरनॅशनली जावंच लागेल. मग पुढच्या 3-4 वर्षात ती परिस्थिती येण्यापेक्षा आत्ताच तुम्ही त्याची सुरुवात करू शकता.